हे त्यांना हिरो वाटले. आका सांगतील, आकांनी सांगितलं असं असं करा, गेट बंद करा. आकांनी सांगितलं त्याला आकाच्या आकाला कोण पाठीशी घालताय किंवा त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे का उभे राहताय, ते तुम्ही अजितदादांना जाऊन विचारलं पाहिजे. कोयता हे द्विअर्थी वापरलं जातं इथं पुढाऱ्यांकडून पण. तो आकांनी केला आणि आकाच्या आकांनी त्याच्याकडे मला वाटतं लक्षच दिलं नाही का काय. आकाचं कार्यक्षेत्र वाढत गेलं. हे पालकमंत्र्यांचं जिल्ह्याचं कार्यक्षेत्र राहिलं नाही. मला वाटतं भविष्यामध्ये आका जर आकाच्या विरोधात उभे राहिले तर खालचे आका निवडून येत. बीड जिल्ह्याचा सगळ्यात मोठा ढाचा बिघडलाय. त्याचं सगळ्यात मोठं बिंदू नामावली प्रमाणे नाही, बिंदू नामावली प्रमाणे इथं अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिपाई काहीही शिल्लक राहिलेलं नाहीये. वंजारी समाजाचे लोक सुद्धा अनेक लोक गावाच्या गाव 10-10 गाड्या करून संतोष देशमुखला भेटून आलेत. ह्याच्यात कशाचा वंजारी मराठा माणसंच राहणार नसते. विकास तरी कशाला करा सांगा. विकास कोणासाठी करतो आपण? माणसा. हा, तो माणसं जर असे 300-325 ठोके देऊन मधल्या लोकांना कोणाची भीती आहे? आकांना तुम्ही एक्सपोज केलं. आकांच्या आकांना कोण एक्सपोज? आकांचे आका असो नाही तर बाका असो, कुणी बी असो, जर संतोषच्या खुनामध्ये इन्व्हॉल्व असतील तर मी कोणाला सोडणार नाही. नमस्कार. आसपासच्या क्षकिरण या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण यामध्ये राजकारणातल्या वेगवेगळ्या नेत्यांशी बोलत असतो, राजकारणाच्या विषयावरती बोलत असतो. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण राजकारणातल्याच एका महत्वाच्या नेत्याशी बोलणार आहे, ते म्हणजे आमदार सुरेश धस. काही दिवसांपूर्वी आपण असं म्हणत होतो की राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे, परंतु बीडमध्ये जी घटना घडली आणि त्यानंतर सुरेश धसांनी सभागृहामध्ये जे मांडलं त्यावरून असं म्हणावं लागतंय की गुन्हेगारांचं राजकीयकरण झालंय. ही घटना कशी घडली त्याचं सखोल माहिती सुरेश धस यांनी सभागृहामध्ये दिलेली आहे, वेगवेगळ्या माध्यमांमधून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यावरती आपण बोलणार नाही आहोत. मात्र या घटनेचे जे वेगवेगळे कंगोरे आहेत त्या कंगोऱ्यांवरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. नमस्कार. नमस्कार. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ती हत्या कशा पद्धतीने झाली, निर्घुण हा शब्द सुद्धा त्याला कमी पडेल असं म्हणावं लागेल. त्यानंतर बीडची प्रतिमा हा बिहार आहे का मग आणखीन काही अशा पद्धतीनं निर्माण झाली आहे. हत्या कशी झाली किंवा काय यामध्ये आता मला जायचं नाहीये. मात्र ही जी मोडस आहे किंवा एकूणच बीडमध्ये या पद्धतीनं गुन्हेगारी जेव्हा फोपावली आहे त्याबद्दल सगळ्यात आधी तुम्ही सांगा, नेमकी कारण काय आहेत? कारण काय आहेत? हे जे पाठीमागून सपोर्ट देण्याचा जो उद्योग आहे अशा चुकीच्या गोष्टीला, जे चुकीचे वागतायत मुलं 18 ते 25 वयोगटाची, त्या मुलांना पोरांनो तुम्ही असं वागू नका ते म्हणायच्या ऐवजी ते जे म्हणतील तसंच हो. त्यात पुन्हा अजून हे तुमचं सोशल मीडिया नवीन आटम आलाय, याच्यामध्ये हमारे नेता कैसे हे ऐसे वैसे असं काहीतरी टाकायचं, ते फारच ग्रेट आहेत. आणि या वयातल्या मुलांना फारसं काही ज्ञान नसते, जगाचं ज्ञान नाही, काय केल्याने काय होईल. ह्याच्यामध्ये काय झालं तेच झालंय की हे जे आका आहेत हे त्यांना हिरो वाटले. आका सांगतील, आकांनी सांगितलं असं असं करा, गेट बंद करा. आकांनी सांगितलं त्याला उचला, उठा केला, थोडा थोडा मारो किंवा जिवंतच मारो. हे जे आहे त्याचे मूळ कारण हे आहेत की चुकीच्या गोष्टीला समर्थन देणारे लोक राजकारणामध्ये त्या ठिकाणी आपली स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी कोणाच्याही घराची राखरांगोळी झाली तरी त्यांना काही देणं घेणं नसतं. हे आका नेमके कोण आहेत? जितेंद्र आव्हाडांनी पण सभागृहामध्ये विचारलं होतं, तुम्ही एवढं सगळं मांडताय. तो आका आता फेमस झाला सगळीकडे, पण त्या आकाचा पण कोणतरी आका असेल. आकाचा सुद्धा एक आका आहे
मी आकाचं नाव नाही घेणार, पण आकाचं नाव घेतलंय मी कालच्या मुलाखतीत. मग आकाला कोण पाठीशी घालतंय? इतकं सगळं जर होतंय, आकाला आकाला कोण पाठीशी घालतंय हे कळलंय. आकाला कोण पाठीशी घालतंय? ते आता माहिती नाही आपल्याला, त्यांना कोण पाठीमागं घालतंय का पाठीशी घालतंय, तो त्या आमचा राईट नाहीये. एवढं मोठ्या वरच्या लेवलला बोलणारे आम्ही छोटे माणसं आहेत. आम्ही राज्यमंत्री पदापर्यंत राहिलेले, आता आमदार आहे. त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवरचं काय राजकारण आहे ते आम्हाला काय सांगू. अजितदादा त्यांना का पाठीशी घालतायत किंवा त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे का उभे राहतायत, हे तुम्ही अजितदादांना जाऊन विचारलं पाहिजे. आमच्यासारख्याला गरीबाला विचारून काय उपयोग. तुम्ही या सगळ्या प्रकरणावरती अगदी सखोलमध्ये आवाज उठवलात, हे सगळं झालं. पण मग ही सगळी जी 18 ते 25 वयोगटातली तुम्ही मुलं म्हणतात, ह्या सगळ्यांना याचं आकर्षण आहे वगैरे, याची कारण नेमकी कुठे आहेत? मग या गोष्टी, या गुन्हे कारण करण्याचं नेमकं एक आहे की इरिगेशनचं प्रमाण कमी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शिकले सवरलेली मुलं चांगल्या मार्गाला लागायच्या ऐवजी वाम मार्गाला त्या ठिकाणी लावणं. त्याच्यानंतर स्वतःच्या मतदारसंघामध्ये शिक्षणाकडे लक्ष न देणं. मी 10 वर्ष आता विधानसभेत नव्हतो, 10 वर्षाच्या नंतर परत आलो. माझ्या 3 टर्म झाल्या मॅडम, परंतु मी माझ्या मतदारसंघामध्ये 99ला आमदार झाल्याच्या व्ही रमणी साहेब आमच्याकडं एक कमिशनर होते, ते आजही आहेत, ते मला वाटतं पुण्याला का कुठं राहतात. व्ही रमणी साहेबांनी एक पॅटर्न चालू केला आणि त्या पॅटर्नचा प्रभावी अंमल मी माझ्या मतदारसंघात करून दाखवला. काय नेमकं हा व्ही रमणी पॅटर्न असा आहे त्यांचा की जे शिक्षक जिल्हा परिषदेतले शाळेच्या त्यावेळेस मला वाटतं 1 ते 5 वर्गासाठी हा होता. आता माझं मत असं आहे की 1 ते 5 वर्गासाठी होता आणि जे म्हणजे त्यांनी संपूर्ण यंत्रणा हलवली होती. जिल्हा परिषदेचा CO तितक्याच ताकदीने पळायचा, शिक्षणाधिकारी तितक्याच ताकदीने, त्याच्यानंतर विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक, आणि शिक्षकाला सुद्धा आवड लागली होती. असा सुंदर पॅटर्न त्यांनी राबवला. काय नेमकं काय गोष्टी त्याच्यामध्ये काय होतं की जो शिक्षक त्याच्या वर्गामध्ये गुणवत्ता कमी होईल किंवा 20 मुलं आहेत एका वर्गात, त्यातले 16 मुलांनी अतिशय चांगले मार्क घेतले, पण 4 मुलं जर एकदम ढे असतील तर त्याची जी गुणांकन होतं ना, गुणवत्ता ती खाली यायची. मग तो शिक्षक काय करायचा, त्या 4 मुलांवर काम करायचा, त्या 4 मुलांवरती काम करायचा, त्यांना बोलवून घ्यायचा, त्यांचा स्वतंत्र अभ्यास घ्यायचा मुलांनो, आणि एकही मुलगा गैरहजर राहू शकत नव्हता, एकही. त्यावेळेस सुद्धा बाकीच्या आमदारांनी कोणी काय केलं मला काय माहिती नाही, पण मी बारीकपणे याच्यावरती नजर टाकली. तर तुम्ही बघा, माझ्या मतदारसंघात 2001 पासून पुढं जे मुलं IIT ला गेले, जे मुलं इंजिनिअरिंगला गेले, जे मेडिकलला गेले, जे मुलं नोकरीमध्ये लागली, जी मुलं अक्षरशः एम्स पर्यंत काही मुलं गेली आमच्या मतदारसंघातून, त्याचं मूळ कारण ह्या त्या पॅटर्न मध्ये दडलेलं होतं. पण मग हा पॅटर्न तुमच्याच जिल्ह्यामध्ये इतर मतदारसंघामध्ये राबवावा असं का वाटलं नसेल? काय नेमकी मला मोडस हवी आहे, यातली मोडस हवी हे आहे. बघा, इतर मतदारसंघामध्ये का राबवला मी तर हे बघा, आता काल परवा निवडून आलो. आता निवडून आल्याबरोबर मी शिक्षणाधिकारी, CEO आणि माझ्या इथल्या खालच्या सगळ्या गट शिक्षणाधिकारी यांना सरळ सांगून टाकलं, 1 जानेवारी पासून आपला व्ही रमणी पॅटर्न परत चालू, लगेच सुरू होणार. 1 जानेवारी पासून सुरू. आणि जे लोक कंटाळखोर आहेत, जे लोक याच्यामध्ये आडवं पडतायत, त्यांना सरळ हे करणार, आणि बाकी कोणी करो नाही तर नाही करो. आता जिल्ह्याचे जे नेते आहेत, उद्या कोण पालकमंत्री होत आहे काय नाही अजून तर काय आम्हाला माहिती नाही, परंतु पालकमंत्री जर कोणी जे कोणी होईल त्यांच्या मनाला जर वाटलं तर ते करतील, ते राबवतील त्यांच्या जिल्ह्यामध्ये. कारण हे बघा, दीन दलित दुबळा गरिबाचं लेकरू हे जिल्हा परिषदेच्या शाळेत जातं ना. पैशावाल्याचे मुलं हे तिकडचे जे डॉन बॉस्को, फास्को, अजून काय काय शाळेच्या नाव आहे, त्यांची फीस ऐकली तर गरीब माणसं पळूनच जातील. आणि गरिबाचे लेकरं शिकले पाहिजेत, त्याच्यामुळं
म्हणजे इतरांनी सुद्धा तो राबवावा असं मला वाटतं. याच्या उपर नसेल राबवत तर त्यांचं आपलं काय देणं पण घेणं. या सगळ्यातनं म्हणजे हे जे गुन्हेगारीचं वाढतं आकर्षण आहे त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे शिक्षण आणि बेरोजगारी. 100% ही दोन कारण आहेत. हम्म. मग याच्यावरती मात करणं, तुमच्या बीडचा जर उल्लेख बऱ्याचदा होतो तर कोयता चालवायचा. ते सगळे ऊसतोड मजूर बरेच आहेत, त्यातनं होणारं मायग्रेशन कोयता चालवायचं. तर कोयता हे द्विअर्थी वापरलं जातं इथं पुढाऱ्यांकडून पण. हो, त्यांनी ते द्विअर्थी कसं वापरलं, काय वापरलं, पण त्याची रिॲक्शन मात्र खूप मोठ्या प्रमाणात झाली. जाऊ दे, आता ते त्यांचं त्यांना लक्षात काय वापरायचं ते. पण आमच्या इकडचा मुळात आता कोयता कमी होत चाललाय. हे शिक्षणामुळं भरती जे पोरं होत आहेत, SRPF, CRP, PF, त्याच्यानंतर पोलीसमध्ये बऱ्यापैकी मुलं चालली. मग ज्या गावातली मुलं गेली, एक गांधनवाडी गाव आहे माझ्या मतदारसंघात, तुम्ही जाऊन बघा. तिथले ऊस तोडणाऱ्याचं प्रमाण जवळपास 10% 5%वर आलं. का तर जे मुलं भरती झाली, ITBP मध्ये सुद्धा आमची मुलं गेली, मिलिटरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गेली. त्याच्यामुळं ते प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. आणि आमचे ऊस तोडे आता ऊस तोडीतनं बाहेर निघाले. साधारणतः याच्यामध्ये पूर्वी मेजर मराठा आणि वंजारी समाज होता. वंजारी समाजाने सुद्धा आता आमच्या इकडची लाईन सोडली ती ऊस तोड्याची. ती वंजारी समाज आणि मराठा समाज आता नवीन काही मुलं काय करतात, ट्रान्सपोर्ट बिझनेस कडे सरकले. ट्रान्सपोर्ट बिझनेस म्हणजे फक्त जम्मू आणि काश्मीर सोडता बाकी संपूर्ण देशामध्ये हे तुम्हाला सांगतो आमचेच लोक वाहनं चालवतात. कशावरून लक्षात येतं की त्यांना कोणत्याही राज्यात काही अडचण आली, काही झालं तर ते आपल्यालाच फोन करतात. मग आपण त्यांची प्रश्नाची सोडवणूक करतो. एक तिकडे वर्ग वळाला, एक काही वर्ग आमच्या इकडचा शहरामध्ये जाऊन मेस म्हणजे साधारणतः कोरोनाच्या नंतर मेस चालवणं, अनेक लोकांना जीव घालणं, त्याच्यातून 2 पैसे मिळवणं, या क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी लोक वळालेले आहेत. तो गुन्हेगारीकडे आकर्षित होणारा जो वर्ग होता तो डायव्हर्ट झालेला आहे. नाही नाही, गुन्हेगारीकडे डायव्हर्ट होणार तो नाही. तो म्हणजे बऱ्यापैकी तो शिकले सवरलेले, शिकले सवरलेले हे झंटा भांटा ऍटम जे आहे ना, हे अण्णा वाल्मिक अण्णा यांनी ते मला वाटतं गेल्या 5 वर्षांपासून हे बीड जिल्ह्यामध्ये आमच्याकडं हे सगळ्यात चुकीच्या गोष्टीला सपोर्ट जर कोणी केला असेल तर तो आकांनी केला. आणि आकाच्या आकांनी त्याच्याकडे मला वाटतं लक्षच दिलं नाही का काय. पण त्यांनी काय केलं, आकांना एकदम खुश ठेवलं. आकांना एकदम आका तुम उधर जाओ, चिंता मत करो, सब मैं सांभाळता. आणि सब मैं सांभाळता आणि हे असलं सांभाळता. काय सांभाळलं तर DPDCची टक्केवारी 20%वर गेली. मग आता 100 रुपयाचं काम 20 रुपयाला मिळायला लागलं कसं होईल. 20%. हा, दलित वस्तीची टक्केवारी 15%. बाकीचं कोणतं काम काय तर इतक्या टक्केवारी घेतल्यावर अवघड व्हायचं. आता ते दुबे प्रकरण, ते जे आरोपी अटक केलेले ते नाहीत, एंड आरोपी कोण आहे ते सुद्धा आकाकडेच सरकतंय ते प्रकरण असं मला माहिती आहे. कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये ही गुन्हेगारी अशा पद्धतीनं ही गुन्हेगारी मॅडम तिथं जे आहे परळीमध्ये हे फुकटची राख मिळती, त्या थर्मल पॉवर राखेमध्ये गुन्हेगारीकरण, राख उचलायची, ते राखेच्या विटा करायच्या, त्याच्यात गुन्हेगारीकरण, विटा हैदराबाद पर्यंत सप्लाय करायचा, त्याच्यात गुन्हेगारीकरण. हे MSCBचे मोठं थर्मल आहे, त्याच्यामध्ये बी स्वतःचे माणसं घुसवायचे, हे ते करायचं. आता सध्या मला वाटतं बंद येते, परंतु तिथं प्रत्येक गोष्टीत गुन्हेगारीकरण आलं आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आकाच्या हातात गेल्या. आणि म्हणून मग आता हे जे इकडे सरकले केजकडे, पाटोद्यापर्यंत आले, तर आकाचं कार्यक्षेत्र वाढत गेलं. हे पालकमंत्र्यांचं जिल्ह्याचं कार्यक्षेत्र राहिलं नाही, झालं नाही. ते आकांचं कार्यक्षेत्र वाढत गेलं. आका पब्लिक मध्ये फेस होत गेले. मला वाटतं भविष्यामध्ये
आका जर आकाच्या विरोधात उभे राहिले तर खालचे आका निवडून येतील इथपर्यंत ते गेलेलं आहे, इथपर्यंत ते पसरलेलं आहे. पसरलेलं आहे, पोहोचलेलं आहे. आणि आकांनी काय केलं की हे एक्स्टॉर्शन करण्यासाठी कोणाकडनंही म्हणजे खंडणी उकळण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये असे माणसं तयार त्यांनी केले. आणि हे दुबे प्रकरण असो, आता हे संतोषचं प्रकरण असो, आणखी असंख्य प्रकरण आहेत, आता यायला लागले ना पण हळूहळू. इतके दिवस मग हे समोर येत नव्हतं का? अहो, हे त्यासाठी समोर संतोष ऐका, देशमुखचा एक जीव जावा मिनिट ऐका, लागला. या सगळ्या बाकीच्या गोष्टी आमच्या कानावर येत होत्या, परंतु जे इतक्या चुकीच्या क्रूएल पद्धतीने, निष्ठुर पद्धतीने जे संतोष देशमुखची हत्या केली, त्या दिवशी आपलं ती फोटो बघितल्याच्या नंतर सटकली म्हणजे सटकली. मग मित्र नाही, दोस्त नाही, आमदार नाही, मंत्री नाही, काहीच नाही. ते जे पाहिलेलं आहे ते पाहिलं ना तुम्ही? ते पाहिलं. मग ते बघवत नाही, ते बघवत नाही म्हणजे मग त्याला काय वाटलं असं, संतोषला काय वाटलं असं. मग तुम्ही जर ह्या पद्धतीने लोकांना मारायला होता, मारताना त्याचा फोटो काढायला होता, पाणी मागितलं तर दुसरं काहीतरी त्याच्या तोंडात सोडता, हा, ही कुठली नीती आहे तुमची? अरे कोणत्या थराला गेलात? पोलीस प्रशासन जे आहे आता एसपींची बदली केली. हे बघा, हे जे बारगळ एसपी ह्यांनीच आणलेले, नंदकुमार ठाकूर प्रोमोटिव्ह एसपी. अहो, लक्ष्मी गौतम होते त्यावेळेस सुतासारखा सरळ हा जिल्हा झाला होता, सुतासारखा लक्ष्मी गौतम. एसपींची बदली करून बीड मधली परिस्थिती बदलेल? हे बघा, लगेच्या लगे बदलणार नाही. आता ते नवीन आलेले, त्यांनाही जाऊन आम्ही काय सांगू, फार तुमच्या हिरोगिरीच्या फोटो पेपरला बातम्या आल्या त्याच्यावरती जाऊ नका. व्यवस्थित जमिनीवर राहून काम करा. जे सुंदर काम लक्ष्मी गौतम सारख्या एसपींनी केलं होतं तसं काम करा अशी विनंती करू. किंवा आम्ही त्यांना काम कसं करावं असे सांगणाऱ्यापैकी नाही, फक्त जे आमच्या पूर्वी निदर्शनास आलेलं आहे ते करू. आणि तुम्हाला सांगतो की मूळ बीड जिल्ह्याचा सगळ्यात मोठा ढाचा बिघडला आहे. त्याचं सगळ्यात मोठं बिंदू नामावली प्रमाणे इथे नाही, बिंदू नामावली प्रमाणे इथं अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिपाई काहीही शिल्लक राहिलेलं नाहीये. बिंदू नामावलीचा फार घोटाळा झालाय, वास्तुशांती झाली. पण या सगळ्यामध्ये त्याच विषयावरती येते की ह्या हत्येनंतर इथं मराठा आणि ओबीसी म्हणजे विशेषतः वंजारी याच्यातला वाद जो आहे तो खूप वाढताना दिसतोय. अजिबात नाही वाढणार. हे जे तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप वरचे 2%, 1% हिंडणारे जे लोक आहेत याच्यावर जाता का? वंजारी समाजाचे लोक सुद्धा, अनेक लोक गावाच्या गाव 10 गाड्या करून संतोष देशमुखला भेटून आलेत. ह्याच्यात कशाचा वंजारी आणि मराठा? हे जे रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. रंग देण्याचा प्रयत्न हे ज्या नेते आहेत ना आमच्या जिल्ह्यातले, यांच्याकडं ती जास्त भारी आहे जरा फेसबुक, व्हॉट्सअप, बरं का. ते त्याच्यावरच खेळत बसतात आणि मग त्याच्यावरच म्हणायचं आयसा वांगतायचं. आणि बारकाले पोरं, ह्यांना काय माहित नाही, यांचे कुठं लिहितात, गामा देशापर्यंत त्यांचं ह्याच कनेक्शन. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा, की तिथून पोस्ट टाकतात परदेशातून आणि मग इकडं फिरतात अशी. आणि मग खाली हे तरुण पोरं आहेत वंजारी समाजाचे, वंजारी बांधव बी आमचेच बांधव. त्या लेकरांना काय कळते फेसबुक, व्हॉट्सअप वरले, ते लगेच असं करते तसं करते. अहो, इतकं बेकार लोकसभेच्या नंतर माझ्या सारख्या सुद्धा माणसाला वाटलं होतं निवडणूक लढवावं का नाही. कशाला निवडणूक लढवायची, काय वातावरण, बरं का. आणि हे यांच्या फायद्यासाठी, नेते मंडळीच्या फायद्यासाठी हे फेसबुक, व्हॉट्सअपवर हे काही सोडून देते. जातीवाद झाला, अमक झालं, काय जातीवाद बितीवाद नाही झाला. ही दहशत आता पुढे आलेली आहे, समोर आली, याच्यावरती कोण बोलत नव्हतं, मात्र तुम्ही बोललात. त्यानंतर जितेंद्र आव्हाड बोलले, नमिता मुंदडा ज्या आहेत त्या बोलल्या, संदीप क्षीरसागर बोलले, प्रताप साळुंखे बोलले, हे सगळं तुम्ही बोललात. मग आता सर्वपक्षीय हे थांबवण्यासाठी सर्वपक्षीय काही कृती कार्यक्रम करणं डोक्यात आहे किंवा काय, त्याच्यावरती काय कार्यक्रम करू ना? आम्ही सर्वपक्षीय कार्यक्रम करू. आता काल परवाच मला वाटतं तिथं जिल्ह्यातली सगळी मंडळी, सगळ्या समाजाच्या, त्याच्यामध्ये मराठा समाज होता,
दलित समाज होता, मातंग समाज होता, चर्मकार समाज होता, वंजारी समाजाचे काही प्रतिनिधी होते, मुस्लिम समाजाचे लोक होते, सगळेजण एकत्र बसले आणि त्या सगळ्यांनी 28 तारखेला आता मोर्चा ठेवला. तर मला पण नंतर त्यांचा फोन आला की बाबा हे कोण्या एका पक्षापेक्षाच नाही, पक्ष झेंडा नसेल कोणत्या कशाचं काय नाही, तुम्हाला हजर राहता येईल का? म्हणलं समाजाचे म्हणजे जनरल लोकांची मागणी पूर्ण, तर आम्हाला हजर व्हावंच लागलं. सगळ्या समाजाचे लोक येतील त्या दिवशी मोर्चाला, जे येतील ते येतील, जे नाही यायचे ते नाही. 1000 येतील, 2000 येतील, 5000 येतील, 10,000 येतील. पण हे सगळं परिस्थिती म्हणजे केवळ संतोष देशमुख यांना न्याय मिळावा इतक्या पुरतं हे प्रकरण आता मर्यादित नाहीये. तुम्हाला तुमच्या तालुक्याचं चित्र बदलायचंय काय? हे बघा, सध्या स्थितीमध्ये संतोष देशमुख सोडता काही विषय 28 तारखेपर्यंत डोक्यातच नाही. आता त्याच्यानंतर मग बघू काय काय करायचं, काय नाही, डेव्हलपमेंट कशी करायची, विकास कशाला विकास करायचा? माणसंच राहणार नसले तर विकास तरी कशाला करायचा? सांगा, विकास कोणासाठी करतो आपण? माणसाचा. हा, माणसं जर असे 300 325 ठोके देऊन मारल्यावर कसे व्हायचे? 200चे फार, मी तर 200 म्हणलो होतो सभागृहात. नंतर ते सगळं डिटेल पाहिल्यावर ते 56 जखमा आहेत आणि ते प्रत्येक जखमेवर 5-5 वेळा मारलंय. 56 गुणिले 5 किती होते सांगा बरं? जाईल ना 250-300च्या पुढं जवळजवळ. मग इतकं माणसं मारल्यावर विकासाचं काय करायचं ताई सांगा? दुसरी गोष्ट, काल अंजली दमानी यांनी केलेले ट्विट बघितले असेल तुम्ही. नाही, मी ट्विटर हे ऐका ताई, हे ट्विटर मला काही आपल्याला हे सवडच भेटत नाही तर काय करावं? सगळ्यात जास्त शस्त्र परवाने जे आहेत ते बीडमध्ये आहेत. हे सभागृहात बोललोय मी. अंजली ताई काल बोलल्या, ट्विट त्यांनी काल केलंय. म्हणजे इतकं काय, कोणाची भीती? बीड मधल्या लोकांना कोणाची भीती आहे कट्टे वापरायची? 1200 हे सुद्धा आकांनी दिलेले आहेत. याच्यातले 700 आकाचेच असतील. बघतो आता मी कलेक्टरांना विचारणार आहे कोणाकोणाच्या काळात लावलाय फोन बरं का. अंजली ताईंनी जे काल ट्विट केलंय ना मॅडम, हे मी जिल्हा म्हणजे सभागृहात जे 26 मिनिटाचं भाषण आहे त्याच्यात माझे वाक्य आहे की 1200 आणि 1300 तर 1222 का 56 काहीतरी निघाले. हे परवाने कशासाठी पाहिजे? कोणाची भीती आहे नेमकी? मग कोणाची भीती आहे? म्हणजे वाम मार्गाने तुम्ही काहीतरी कमवत आहात, तुम्हाला कोणाची तरी भीती आहे, कोणीतरी तिथं तुमचे हत्या करणार आहे असं वाटतंय म्हणून तुम्ही घेता का? शोपीस म्हणून घेता का? तुम्हाला काय म्हणून तुम्ही हे करताय? हा, कशासाठी? तुम्ही आता सत्तेतले आमदार आहात. हो, बर, थेट भाजपचेच आमदार आहात. म्हणजे ना शिंदे सेनेचे पण नाही, अजित पवारांच्या गटातले पण नाही, तुम्ही भाजपचे आमदार. हो. आणि तुम्ही हे सगळं बोलत असताना मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, हे तुमच्याच पक्षाचे आहेत. ज्या आकांबद्दल तुम्ही बोलतायत त्यांचा पक्षही तुमच्या सोबतच सत्तेत आहे. पक्ष सोबत आहे, मंडी लावून बसतात सभागृहात तुम्ही एकत्र. मग तुमचे नेते, तुम्ही किती दिवस बोलाल? हाही प्रश्न पडतोय ना लोकांना की तुम्ही किती दिवस बोलाल या प्रश्नावरती? काय हा प्रश्न तुम्ही कधीपर्यंत लावून धराल? शेवटपर्यंत लावून धरणार. सुप्रीम कोर्टात त्याची किंमत मोजावी लागेल असं वाटत नाही? नाही, अजिबात नाही. मला किंमत कशाची मोजावी लागेल? माझे बॉस जे आहेत, माझ्या पक्षाचे आताचे सर्वोच्च नेते जे आहेत, या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि मी जे सभागृहामध्ये मांडलं, कोणता मुख्यमंत्री असा की ज्या मुख्यमंत्र्यांनी एका त्यांच्या सहकार्याने बोललाय त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर 100% पॉझिटिव्ह दिले. कोणती? मोका लावण्याची मागणी कोणाची होती? माझी. त्याच्यानंतर दुसरी मागणी काय? SIT गठीत करा, माझीच मागणी होती, गेली. डायरेक्ट SP करायला पाहिजे त्यांनी तो पण दिला. ते काय मला विचारलं नाही, काय नाही, तसं काही नाहीये. ते SP त्यांनीच दिला. आणि हे सगळे लोक आरोपी अटक झाले पाहिजे, हे सुद्धा आदेश त्यांचेच आहेत. मी सरकारी वकील म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये
मी म्हणलं ना, सरकारी वकिलांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बिंदू नामावली नाहीये, राहिलेली नाही. सरकारी वकिलामध्ये सुद्धा उद्या परवा एखाद्या वेळेस आम्ही फ्लॅश करू ते याद्या की किती सरकारी वकील असतात आणि त्याच्यात किती कोण आहेत. सरकारी वकिलाची सुद्धा ऑर्डर स्पेशल रात्री 1:30 वाजता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली. कोण करील मला सांगा? ते कोणताही मुख्यमंत्री म्हणले असते सकाळी करतो, नाही. तुम्ही मगाशी सुरुवातीला बोलताना असं म्हणाला होतात की आकांचे जे आका आहेत त्यांना अजित पवारांनी समजून सांगावं. हो, नेते आहेत तुमच्या जिल्ह्यातले ते, आणि मग एकूणच इथली राजकीय परिस्थिती पाहता तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण हाताळताय त्या अर्थाने मी म्हटलं की बाबा तुम्ही किती दिवस हे प्रकरण. मी शेवटपर्यंत करणार. मी आता काल परवाच तुमच्या कानावर गेलो नसेल, परंतु मी एकही हार तोरा आणि सत्कार काही घेतलेला नाही. मी आता त्या गोष्टीचा छडा लागेपर्यंत, जोपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल, अगदी शेवटचं शस्त्र असतं माझ्या जीवनात जोपर्यंत जगेल तोपर्यंत. शेवटचं शस्त्र कोणतं? तर राष्ट्रपतीची माफीनाम्यापर्यंत. तिथपासून फायनल डिसिजन होईपर्यंत मी हा असाच राहणार. मी कसा तर असा. शेवटचा प्रश्न, आकांना तुम्ही एक्सपोज केलं, आकांच्या आकांना कोण एक्सपोज करणार, कधी करणार? नाही, हे बघा, मी आकांचे आका असो नाही तर बाका असो, कुणी बी असो, जर संतोषच्या खुनामध्ये इन्व्हॉल्व असतील तर मी कोणाला सोडणार नाही. आणि राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणले? मी कोणालाच सोडणार नाही. संतोष देशमुखच्या प्रकरणात जे जे इन्व्हॉल्व असतील त्याला एकालाही सोडणार नाही. हे कोण म्हणलंय? देवेंद्रजी म्हणले. 28 तारखेला तुम्ही सगळे सर्व पक्षातले नेते, बीड मधले जिल्ह्यातले नेते एकत्र येत आहे. आता जरी संतोष देशमुखांना न्याय मिळावा हे महत्वाचं वाटत असलं तरी सुद्धा जिल्ह्यातली परिस्थिती बदलण्याचं आव्हान तुमच्या समोर आहे. ही दहशत तुम्हाला संपवायची आहे. त्यासाठी थोडक्यात काय करायचं डोक्यात आहे? अजून काही विचार केलाय त्याबद्दलचा? कशाबद्दलचा? जिल्ह्यातली ही सगळी दहशतीची परिस्थिती मोडून काढण्याचा. 100% मोडून काढणार. आता SP बोलले, पोलीस दल जे आहे, पोलीस दलाच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे. बीड जिल्ह्याच्या या पोलीस दलामध्ये काही म्हणतो ठराविक, तुम्ही पार्श्वभूमी म्हणून आमच्या इकडचा पेपर आहे त्यांनी लिहिलं, चंपावतरांनी लिहिलं, झुंजार नेत्यांनी लिहिलं, लोकाशा आहे, बाकीच्या सुद्धा काही वृत्तपत्रांनी लिहिलं. पोलीस दलातले काही कर्मचारी जर स्वतः टिप्पर आणि हायवा घेत असतील आणि मग ते आका बरोबर जॉईन होत असतील तर किती डेंजर आहे. आता काय काय लय भयानक गोष्टी आमच्याकडे यायला लागल्या. हे आकाचं जे आहे कुठं बी 100 एकर 150 एकर 200 एकर असलं फार्म हाऊस, तसलं फार्म हाऊस ऐकायला यायला लागले. अजून डॉक्युमेंट आले नाही. डॉक्युमेंट आल्यावर 2 दिवसात बोलतो परत. धन्यवाद. सविस्तर तुम्ही चर्चा केलीत. एकूणच जर बघितलं तर ही दहशत जी आहे ती मोडून काढायची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चर्चेमध्ये धसांनी रमणी पॅटर्नचा उल्लेख केला जो त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये राबवला. तो पॅटर्न इतरांनी का राबवला नाही हा प्रश्न आहेच. मात्र तोच पॅटर्न जर या जिल्ह्यामध्ये राबवला गेला तर शिक्षणाबरोबरच हाताला काम मिळेल आणि गुन्हेगारीकडे वळणारी पावलं ही कामाच्या दिशेकडे वळतील. धन्यवाद. तर मंडळी, हाय, हॅलो, नमस्कार. तू सध्या कुठं आहे, काय करतेस असा प्रश्न गेली अनेक महिने तुमच्यातले अनेक जण मला विचारतायत. त्यावर माझं उत्तर एकच आहे की इथंच तुमच्या आसपास. हो, मी तुमच्या आसपासच आहे आणि आसपासच असणार आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या मुख्य प्रवाहात अनेक वर्ष काम केल्यानंतर मी आता डिजिटल माध्यमासोबत माझा प्रवास सुरू करतेय. आणि हो, हा प्रवास तुमच्या माझ्या आसपासच असणार आहे. मुख्य प्रवाहात काम करताना तुम्ही सर्वांनी माझ्या बातमीदारीचं कौतुक केलं. इथं स्थिर होत असतानाच परत एकदा नव्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला. तुमच्या आसपास राहूनच वेगवेगळ्या घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. कोणत्याही घटनेला एक किंवा दुसरी एवढ्याच 2 बाजू नसतात, तर त्याच्याही पलीकडे आणखीन बाजू असतात. नेमक्या त्याच सुटून जातात. यात सुटून जाणाऱ्या बाजू समोर आणण्यासाठी माझी धडपड असणार आहे.
कोणतीही घटना दुराग्रहीपणे न मांडता थेट आणि स्पष्टपणे समोर मांडण्यासाठी मी हा प्रवास मोठ्या धाडसानं सुरू करते. मला खात्री आहे या प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्या आसपास असणार आहात. तर मग आता भेटत राहू आसपासच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर.